नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग 9वा. भोगो धनंजयाप्रमाणे कामात घडलेला होता. दरबार आटोपल्यानंतर तो सरळ आपल्या खेड्याकडे रवाना झाला. आपल्या झोपडीच्या दारात बसून तो विचारात गढून गेला. त्याच्या मनात अनेक त्रासदायक विचार खेळत होते. त्याच्या बायका जेवण आणू का म्हणून विचारायला गेले असताना रागाने त्याने तिच्या अंगावर आपला भाला फेकला. भोगो उठून अंगणात उभा राहिला. रात्रीच्या मळ्यांची अनेक चिन्ह तिथे इतस्तः पडली होती. फुटकी गाडगी मटकी, काठ्या, फाटलेले कपडे, चिंध्या वगैरे वगैरे अनेक प्रकारची घाण तिथे होती. कोणी ती साफ करण्याचा प्रयत्न केला नव्हता. राजाच्या झोपडीसमोर सतत आग पेटत राहिली पाहिजे असा त्या जंगली लोकांचा कायदा होता. पण त्या ठिकाणी आता नुसते राखेचे ढिगारे होते. त्याचा एक वृद्ध शेजारी काठी टेकवत त्याच्याजवळ येऊन म्हणाला, भोगो, जलदेवतेला आणखीन भेट पाठवली पाहिजे. जलदेवासाठी सर्व खेड्यात तपास करून भेटीच्या वस्तू आणण्यासाठी मी अनेक जवानांना पाठवलं आहे. आपल्याला आणखी जादू पाहिजे. लोक तिच्यासाठी वेडे झालेत. मला सुद्धा स्वतःला कसंसं वाटू लागले. कालच्या मेळ्यात आपली सर्व जादू लोकांनी फस्त केली. आपल्या लोकांची किती हीन स्थिती झाली हे पाहून भोगोनं तोंड वेडावाकडं केलं. पण त्याला स्वतःलाही जादूची पुडी कधी तोंडात पडेल असं झालं होतं. मला स्वतःला या खेपेला जलदेवाला काही देता येणार नाही, तो तुसड्या स्वरात म्हणाला. माझ्याकडच्या सर्व सुंदर वस्तू केव्हाच सुसरीच्या डोहात पडल्या आहेत. तुझ्याप्रमाणे इतरही सर्व लोक म्हणत आहेत. पण जलदेवाकडे असलेल्या वस्तू कुठून तरी मिळवल्या पाहिजेत, नाहीतर जादू मिळायची नाही आणि लोक तडफडून मरतील. भोगो रागानं पुढे झाला आणि त्याने रागाने त्या वृद्धाला एक चपराक लगावली. पण अशा प्रकारची दांडगाई करून तो प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. त्यांच्या प्रदेशात काही हिऱ्या माणकाच्या खाणी नव्हत्या. त्यांच्याजवळ जे काही होतं ते त्यांच्या बापजाद्यांनी साठवून ठेवलं होतं. पण आता तो साठा संपला होता. चौकशी अंती आपल्या लोकांपैकी कोणाकडेही जलदेवाला देण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही हे त्याला समजलं होतं. भोगो डोके खाजवून विचार करू लागला. भोगोला आणखीन काही प्रश्न भेडसावीत होते. टागोनं उघड त्याच्याविरुद्ध बंड उभारलं होतं. बडाबाबूशी वाटाघाट करताना त्याचा हक्क होता, पण टागोनं पळून आणलेले लोक परत देण्याची त्याला न विचारता हमी देऊन तो हक्क उधळून लावला होता. टागो मूर्खपणा करत आहे असं त्याला वाटलं, कारण त्या पळवल्या गेलेल्या लोकांची त्याला काही माहिती असणं शक्य नव्हतं. पण बडाबाबूनं नवा राजा नेमण्याची गोष्ट बोलून दाखवली होती. त्याचा काही मत्सरी सरदारावर बराच परिणाम होईल व ते आपल्या विरुद्ध भानगडी निर्माण करण्याचा संभव आहे त्यानं ओळखलं. यातून सही सलामत सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे लोकांना जलदेवाकडून बरीचशी जादू मिळवून द्यायची. पण हे जमणार कसं हे समजेना, कारण जलदेवाला लागणाऱ्या भेटीच्या वस्तू कुठून पैदा करायच्या ते आता त्याला समजेना. भोगो बराच वेळ विचारात घडलेला होता. त्यानं काही निर्णय घेतला आणि तो एकदम झपाट्याने चालू लागला. त्याची चर्या आता आनंदित दिसू लागली. झपाट्यानं वेडी वाकडी वळणं घेत तो ब्रह्मपुत्रेच्या त्या प्रदेशातून वाहणाऱ्या एका फाट्याजवळ पोहोचला. नदीच्या काठावरून चालत तो एका डोहाजवळ पोहोचला. सुसरीच्या वास्तव्यामुळे सुसर डोह म्हणून तो प्रसिद्ध होता. डोह नेहमी पाण्यानं तुडुंब भरलेला असायचा. त्या डोहाच्या काठावर एक प्रचंड वृक्ष होता. त्या वृक्षाच्या बुंद्याचा घेर 15 फुटाहून अधिक जास्त होता. झाडाला शेकडो फांद्या होत्या. अत्यंत जुनाट पुरातनकालीन तो वृक्ष होता. त्या झाडावर शेकडो भूत वास करत आहेत अशी तेथील जंगली लोकांची समजूत होती. त्या भीतीमुळे जलदेवानं त्या डोहात वास्तव्य करण्यापूर्वी त्या बाजूस कोणी फिरकत नसे. त्या झाडाला स्पर्श केला की तात्काळ मृत्यू येतो अशी एक समजूत होती. भोगो इतका शूर, पण त्यालाही तो वृक्ष पाहताच कापरं भरलं. तो झाडाची सावली आपल्यावर पडणार नाही अशी खबरदारी घेऊन दूर अंतरावर उभा राहिला. त्यानं मान खाली घातली होती. झाडाकडे बघण्याचं त्याचं धैर्य नव्हतं. एकाएकी गंभीर आवाज ऐकू आला. भोगो, मी तुला पाहिला, पण तू इथे का आला आहेस? मी बोलवल्याशिवाय यायचं नाही हे तू विसरलास काय? जलदेवा, तुझी आज्ञा मी मोडली याबद्दल क्षमा कर, पण मी संकटात आहे. तुझ्या संकटाशी मला काय करायचंय?
तुला जादू पाहिजे असेल तर डोहात मला आवडणाऱ्या वस्तू टाक म्हणजे झालं. पण आता आमच्याकडे भेट देण्यासारखं काही उरलं नाही जलदेवा. मला वाटलंच होतं की तू हे सांगायला आला असशील. पण बघू, त्याची काळजी कशाला? तुला आणि तुझ्या लोकांना अजूनही जादू मिळवता येईल. जलदेवा, आमच्याकडून तुला भेट मिळाली नाही तरी तू आम्हाला जादू देशील? बोगोनं आनंदाने विचारलं. नाही, माझा तसा म्हणण्याचा अर्थ नाही. तुमच्याजवळ नसेल तर दुसऱ्या प्रदेशात जाऊन ज्यांच्याकडे असेल ते त्यांच्याकडून काढून आणा. पण तसं करणं म्हणजे चोरी होईल. बडाबाबूच्या कायद्याच्या विरुद्ध होईल. जादू मिळवण्याचा दुसरा मार्ग नाही, जलदेव म्हणाला. मी तुला कोणाकडे त्या वस्तू आहेत त्याची पाहिजे तर माहिती सांगेन. माझी माणसं पाठवून त्या उचलून आणायचं म्हणजे झालं. जलदेवा, मला बडाबाबूची आणि त्याच्या शिपायाची भीती वाटते, भोगो म्हणाला. बडाबाबू काय करणार आहे? तू स्वतंत्र आहेस, या देशाचा राजा आहेस. बडाबाबूंनी आपले शिपाई माझ्या राज्यात घुसवण्यासाठी आणलेले आहेत. तू खोटं बोलत आहेस. शिपाई तुझ्या राज्यात का घुसतील? तो नवीन मळेवाला आणि त्याची ती पोर नाहीशी झाली आहेत, त्यांना ते हुडकून काढणार आहेत. नंतर भोगोनं दरबारात घडलेली हकीकत जलदेवाला निवेदन केली. भोगो, तुझ्या हातून सत्ता जाता कामा नये. मला तुझी गरज आहे. तू बडाबाबू म्हणतो तसं कर आणि त्या दोघांना परत नेऊन दे. पण त्यांना मी देणार कसा? का, ते तुझ्याचकडे आहेत ना? जलदेवानं चिंतायुक्त स्वरात विचारलं. नाही जलदेवा, ते कुठे आहेत हे मला खरोखरच माहिती नाही. पण असं कसं होईल? रागानं जलदेवानं विचारले. काल रात्री रात्री ठरल्याप्रमाणे सर्व घडून आलं नाही जलदेवा. मी स्वतः कामगिरीवर जाऊ शकलो नाही, कारण मेळा बघायला बडाबाबू येणार आहे अशी बातमी मला लागली होती. मी जर मेळ्यात बडाबाबूला दिसलो नसतो तर माझ्यावर संशय आला असता. ते मला माहीत आहे. पण तू आपली निवडक माणसं पाठवली होतीस ना? होय, त्या लोकांनी माझा हुकूम बरोबर पाळला. त्यांना तू सांगितलेल्या ठिकाणी एक जाडा माणूस भेटला. त्याच्यासह ते ठरलेल्या ठिकाणी दबा धरून बसले. होय, ठरल्याप्रमाणे सर्व होत होतं, पण त्या पोरीनं मध्ये येऊन घोटाळा केला आणि आणखीनही कोणीतरी मध्ये पडलं होतं, जलदेव म्हणाला. त्या मुलीकडे आम्ही लक्ष दिलं नव्हतं, पण तितक्यातच कोणी माझ्या माणसावर अचानक झंझावाताप्रमाणे तुटून पडलं आणि त्यामुळे ते पळाले. पण तो मळेवाला त्यांच्या हातून निसटून भलत्याच दिशेला निघून गेला. जे काही झालं त्यामुळे तो घाबरला होता. त्याला घाबरवण्यासाठी तर हे सर्व केलं होतं, पण तो आपल्या घरी परत जाईल असं मला वाटलं होतं. तो घरी परत गेला नाही असं मला समजलं. तेव्हा कोणत्या तरी कारणासाठी तो त्यांना पकडून नेला असावं असं मला वाटतंय. पण तो गेला कुठे आता आणि तो काय करीत आहे? जलदेवा, ते मला मुळीच माहीत नाही. ते शोधून काढण्यासाठी तर पोलीस आलेत. आणि त्याची मुलगी तुला सापडली नाही? नाही, माझे लोक त्यांची भीती ओसरल्यानंतर त्या ठिकाणी परत गेले. ते तिला उचलून आणणार होते, पण त्यावेळी आणखीन एक माणूस आला. त्याच्याबरोबर मारामारी झाली आणि माझी माणसं पुन्हा पळाली. ते सर्व मेळ्याच्या ठिकाणी परत आले. पण त्यांच्यापैकी एकानं त्या पोरीला पळवले ना? नाही जलदेवा. मग तिला पळवलं कोणी? खात्रीनं हे मुकुंदाचंच काम, जलदेव मोठ्याने ओरडला. पण त्यावेळी त्याचं बोलणं भोगोला समजलं नाही, कारण जलदेवानं ती वाक्य निराळ्या भाषेत म्हटली. जलदेव आपल्यावर रागावलाय असं भोगोला वाटलं. जलदेव पुन्हा भोगोच्या भाषेत म्हणाला. मी सांगेन ते काम केलंस तर तुम्हाला मी जादू द्यायला तयार आहे. तुझी तयारी आहे का? भोगोनं जलदेवाचं म्हणणं लागलीच मान्य केलं. तेव्हा जलदेवानं पुढे काय करायचं ते सांगितलं. बक्षीस म्हणून भोगोच्या पायाशी दारूच्या 2 मोठ्या बाटल्या आणि जादूची एक मोठी पुडी येऊन पडली. देवाचा तो प्रसाद घेऊन भोगो आनंदानं आपल्या खेड्याकडे परतला. आता आपली गादी दुसऱ्याच्या हाती जात नाही याबद्दल खात्री पटवून तो खुशीत होता. त्यानं लागलीच आपल्या निवडक मंडळींना एकत्र केलं आणि त्यांना उद्देशून तो म्हणाला. तुम्ही रात्री आपली कामगिरी चोख बजावली नाहीत. मी आता जलदेवाची भेट घेऊन आलोय. तो तुमच्यावर खूप रागवलाय आणि आता यापुढे तुम्हाला जादू मिळायची नाही. त्या मळेवाल्याने सूर्याचा उपयोग करीपर्यंत आम्ही आमचं काम व्यवस्थित बजावलं होतं, त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. मध्येच कोणी दुसरा माणूस येईल असं तू आम्हाला काही सांगितलं नव्हतंस. त्यामुळे पुढे काय करायचं ते माहीत नसल्यामुळे आम्ही त्या मळेवाल्याला तिथं सोडून पळालो. शिवाय आम्हाला मेळ्याच्या ठिकाणी परतण्याची घाई होती. काल तू बरीच माणसं बोलवली होतीस. आम्ही येण्यापूर्वी सर्व जादू संपून जाईल अशी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही परतलो तेव्हा आमच्या वाटणीला फारच थोडी जादू आली. ते ठीक आहे, भोगो म्हणाला.
तुम्ही आपली कामगिरी पार पाडली नाही म्हणून तसं झालं. माझंच चुकलं. मी स्वतः त्या कामगिरीवर गेलो असतो तर बरं झालं असतं. तू मेळ्याला हजर नसतास तर बड्याबाबूला तुला गादीवरून काढून टाकायला आणखीन एक कारण मिळालं असतं. बोगोला उत्तर मिळालं. सगळीकडे टागो राज्यावर बसणार अशी बातमी पसरली आहे. त्या बातमीत काय अर्थ नाही, गोगो म्हणाला. मी जलदेवाचा माणूस आहे. माझं कोणीही वाकडे करू शकत नाही. आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. सूर्यो, तू काही माणसं बरोबर घेऊन त्या नाहीशा झालेल्या दोघांचा शोध कर. पण टागो आणि इतर सरदार मंडळींनी शोध घ्यायला सुरुवात केली आहे. करू दे, गोगो म्हणाला. ती माणसं आपल्या राज्यात आलेली नाहीत, तेव्हा टागोला ती मिळणार कुठून? ती त्या मळेवाल्याच्या घराच्या आसपास आहेत. आणि सुरजू, तुला तिथं शोध केला पाहिजे. पण तिथं पोलिसांनी शोध चालवलाय. सुरजोनी शंका काढली. पण जिथे शोधायचं त्या ठिकाणी पाहत नाहीत, भोगो म्हणाला. जलदेवानं ती माणसं कुठे मिळतील ते मला सांगितलंय. ती सैतान पहाडावर लपून बसली आहेत. सैतान पहाड? सुरजो घाबरून म्हणाला. पण तिथे प्रत्येक दगडाखाली एक एक भूत लपून बसलं असतं. तिथं जाणार कसं? तुम्ही मुळीच घाबरू नका, कारण स्वतः जलदेव तुमच्या पाठीराखा आहे. हा पहा, त्यानं तुम्हाला प्रसाद पाठवलाय. त्यांच्या हातावर जादूची थोडी भुकटी ठेवत भोगो म्हणाला. काम फक्त केलं तर आणखीन उद्या मिळेल. कोकेन दिसतात त्यांची भीती पळाली आणि ते उंदरासारखे उड्या मारत कामगिरीवर निघाले. भोगो आनंदित झाला. तलवार हातात घेऊन एक भीमकाय जंगली माणूस उभा होता. त्याच्याकडे वळून तो म्हणाला, भागूर, तू माझ्या खास विश्वासातला आहेस. तुला एक कामगिरी पार पाडली पाहिजे. त्यानं जलदेवाकडून मिळालेल्या पैकी एक बाटली फोडून 2 कटोरे भरले. त्यातील एक भागूरच्या हातात देत तो म्हणाला, मळेवाल्याकडे 2 पाहुणे आलेत. त्यापैकी दरबारावेळी जो टागो बरोबर बोलत होता त्याला तू गुप्तपणे भेट. आणि टागोने भेटायला बोलवलंय म्हणून सांगून त्याला सुसर डोहाकडे घेऊन ये. त्याच्या जोडीदारालाही गाठण्याचा प्रयत्न कर. त्यांना नदीचे 2 फाटे एकत्र होतात तिथे असलेल्या वृक्षासमोर जायला सांग. पण तू मात्र पुढे काय होईल ते पाहू नकोस. तू दूर डोळे मिटवून उभा राहा. जलदेव त्यांना आपल्या शक्तीनं जागच्या जागी नाहीसे करणार आहे. भागूर खुश झाला आणि जलदेवतेने दिलेले प्रसाद सेवन करू लागला. छोटू शिवसागरला निघून गेला तेव्हा 1 वाजण्याचा सुमार झाला होता. तो गेल्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेतील सामान जागच्या जागी ठेवून दिले व त्या ठिकाणी बरीच झटापट झाल्याचं छोटूला दिसलं होतं. त्या ठिकाणी गेले. वाटेत त्यांना शोध करत असलेले पोलीस पार्टीचे काही शिपाई भेटले. पण त्यांना बाबासाहेब, नंदा किंवा दामाजी यापैकी एकाचाही सुगावा लागला नव्हता. जंगलाच्या भागातील साऱ्या खुणा पावसानं नष्ट करून टाकल्या होत्या. धनंजयांनी त्या जागेचे निरीक्षण केले पण त्यांना काही उपयोग झाला नाही. ते निराश होऊन मागे वळणार तोच त्यांना एक मुंग्यांची राख दिसली. पावसामुळे वारुळात पाणी शिरल्यानंतर मुंग्यांची धावपळ होत असते. पण या मुंग्या चालल्या आहेत तरी कुठे हे शोधून काढण्याचं त्यांनी ठरवलं. ते ती रांग पाहत पुढे सरकले. बऱ्याच अंतरावर एका झुडपात मुंग्या शिरत असल्याचं त्यांनी बघितलं. पुढे होऊन त्यांनी ते झुडूप बाजूला केलं तर एक गोलाकार वस्तूवर त्या मुंग्या तुटून पडल्याचं त्यांना दिसलं. अगदी जवळ जाऊन त्यांनी बघितलं तेव्हा ती एक चांबड्याची पिशवी असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी ती उचलून घेतली व जमिनीवर आपटून त्याला चिकटलेल्या मुंग्या काढून टाकल्या. त्या पिशवीची 4ही तोंड पक्की शिवलेली होती आणि त्याला रक्त लागलं होतं. कसला तरी वार लागून एका बाजूला ती फाटली होती. त्या बाजूनं धनंजयांनी पाहिलं तर ती पिशवी पूर्ण रक्ताने भरली होती असं दिसून आलं. वार लागून पडलेल्या फटीतून बरंच रक्त बाहेर वाहून गेलं होतं तरी अद्यापही पिशवीत थोडंसं शिल्लक होतं. धनंजयांनी ती पिशवी उचलून घेतली आणि ते घुमटीकडे गेले. तेथे पोलीस येऊन गेल्याचं त्यांना स्पष्ट दिसलं, कारण त्यांनी तपास करताना छपराची सुद्धा नासधूस केलेली दिसत होती. पावसाचं पाणी आत न शिरल्यामुळे आतल्या रक्ताच्या खुणा मात्र शाबूत होत्या. धनंजय दरवाजात उभे राहून विचार करू लागले. आपण खून केलाय अशा कल्पनेने घाबरलेला माणूस कोणत्या दिशेला जाईल बरं? ते स्वतःशीच म्हणाले. मळ्याच्या दिशेने तो जाणार नाही, कारण त्याला आपलं तोंड लपवायचं आहे. ज्या दिशेला ती झटापट झाली त्या दिशेला तो जाणार नाही, कारण फिरून आपल्यावर हल्ला होईल अशी त्याला भीती वाटेल. 3ऱ्या दिशेला नाना प्रकारच्या श्वापदांनी भरलेलं जंगल आहे. रात्रीच्या वेळी त्या दिशेला जाण्याचा तो वेडेपणा करणार नाही. तेव्हा तो खात्रीनं 4थ्या दिशेला निघून गेला असेल. त्या दिशेचा भाग खडकाळ दिसत होता व उंच पहाड दृष्टीस पडत होता. त्याच दिशेला शोध घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्या बाजूला लहान लहान बरीच काटेरी झुडपं होती. काही झुडपांना पांढरे धागे अडकले होते. रात्रीच्या वेळी धावत असताना धावणाऱ्याचे कपडे काटेरी झुडपात अडकल्यामुळे ते धागे तिथे राहिले होते.
ते बघून आपण योग्य दिशेला चाललो आहे असं धनंजयांची खात्री झाली. बाबासाहेब नेहमी पांढरे कपडे घालत. आपण खून केला आहे अशा कल्पनेनं घाबरून धावत सुटलेला दुसरा तिसरा कोणी नसून बाबासाहेब आहेत हे त्यांनी ओळखलं. बाबासाहेब सारखे पळत सुटले होते हे अनेक झुडपांना गुरफटलेल्या पांढऱ्या धाग्यावरून दिसत होतं. मार्ग काढत ते पहाडाच्या पायथ्याजवळ पोहोचले. बाबासाहेब वर चढले असावेत अशी खात्री करून ते झपाट्यानं पहाड चढू लागले. वर गेल्यावर तिथे निसर्गनिर्मित अनेक छोट्या गुहा होत्या. त्यापैकी एकीत ते दडून बसले असणार असं वाटून ते एक एक गुहा तपासू लागले. गुहा तपासताना त्यांनी आपलं पिस्तूल हातात घेतलं व ते अत्यंत सावधगिरी बाळगत होते, कारण अशा गुहातून हिंस्त्र शापदांचे वास्तव्य असण्याचा संभव होता. एका गुहेच्या तोंडाशी पसरलेल्या धुळीवर त्यांना बुटांच्या स्पष्ट खुणा दिसल्या. अत्यंत अधीरतेनं ते आत घुसले आणि टॉर्च पेटवला. एका कोपऱ्यात एक देह अस्ताव्यस्त पडला होता. त्या पडलेल्या व्यक्तीने पांढरे कपडे चढवले होते. त्या पांढऱ्या कपड्यांवर सांडलेले रक्त सुकून आता त्या ठिकाणी काळसर डाग पडले होते. धनंजय खाली वाकले. ते बाबासाहेब देशमुखच होते आणि त्यांनी आत्महत्या केली होती. बंदुकीचे तोंड आपल्या घशात सारून त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं चाप ओढला होता. अरे गरीब बिचारे बाबासाहेब, धनंजय हळहळत म्हणाला. बाबासाहेबांच्या देहाखाली एक कागद दिसत होता. जवळच एक पेन्सिल पण होती. धनंजयाने तो कागद काढून घेतला आणि टॉर्चच्या उजेडात बघितला. त्यावर लिहिलं होतं, प्रिय धनंजय. गुहेत अंधार असल्यामुळे धनंजय बाहेर पडून आता बाबासाहेबांचा ते पत्र वाचू लागले. प्रिय धनंजय, हे पत्र ज्याला सापडेल तो ते आपल्याकडे देईल अशी मला आशा वाटते. तुम्हाला मी इथवर येण्याचा जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा करा. मला आपल्याला भेटता आलं नाही. जे सांगण्याकरता मी अधीर झालो होतो ते माझ्या मुखानं तुम्ही ऐकण्याचा योग नव्हता, ते खरं. मी तुम्हाला भेटण्यासाठी घराबाहेर पडलो. माझ्या घरात माझ्या मुलीसमोर ते सांगणं मला बरोबर वाटत नव्हतं. माझ्या नंदानं फारच दुःख भोगलंय. मुकुंदावर तिचं प्रेम होतं, पण त्या प्रेम संबंधावर अचानक घाला पडला. मी मुंबईहून या निर्जन अरण्यात तिला घेऊन आलो. तिच्या आयुष्यातला उरला सुरला आनंदही तिच्यापासून हिरावून घेतला. तिला अधिक दुःख होऊ नये म्हणून प्रथमच बाहेर भेटायचं मी ठरवलं होतं. तुम्ही येणार आहात ही गोष्ट मी कोणाला कळू दिली नव्हती. तुम्ही पाठवलेल्या उत्तराप्रमाणे तुम्ही संध्याकाळी याल अशी माझी अपेक्षा होती. मी संध्याकाळी तुम्ही येणार त्या रस्त्याची टहळणी करण्यात घालवले, पण तुम्ही आला नाहीत. मी घरी परतल्यानंतर रस्त्यात काही अडचणी आल्या असतील आणि त्यामुळे तुम्हाला उशीर झाला असेल असा विचार मनात आला. मी घाईघाईने कपडे चढवले आणि बाहेर आलो. एका उंच झाडावर चढून मी बघितले तर दुरून मोटारीचे दिवे दिसले. तेव्हा तुम्ही येतच आहात अशी माझी खात्री पटली आणि घाईघाईने मी आनंदात खाली उतरलो आणि तुम्हाला भेटण्यासाठी पुढे झालो तोच त्या लोकांनी मला घेरला. प्रथम मुकुंद मला भेटला. मुकुंदला आसामात बघून मला धक्काच बसला. मुकुंदला तिथे पाहताच तुम्हाला बोलवणं योग्य होतं अशी माझी खात्री झाली. सत्य बाहेर आले पाहिजे, त्याचा परिणाम काही हो. मी मुकुंदाचाच. पुढचा मजकूर धनंजयांना वाचायला मिळाला नाही, कारण त्याच वेळी त्यांच्या अंगावर झेप घेऊन तो कागद हिसकावून घेतला गेला. धनंजयाच्या हातात फक्त एक फाटका कागदाचा तुकडा काय तो शिल्लक राहिला आणि त्याच वेळी त्यांना बसलेल्या जबरदस्त धक्क्याने ते बाजूला दगडावर आपटले. शेषनाथ, धनंजय उद्गारले. धनंजय, तुमच्या धडपडीचा आता काही उपयोग होणार नाही. खुनशी मुद्रेनं त्यांच्याकडे बघत शेषनाथ म्हणाला, मी तुम्हाला वर चढताना बघितलं आणि इथे आलो. तुम्हाला मी माझ्या हाती घेतलेल्या कार्याचं नुकसान, आणखीन काही बोलणं बरे नवं असं म्हणून त्यांनी आपले बोल अर्धवट ठेवले. धनंजयाच्या मस्तकावर जोराचा आघात बसला होता की आपण बेशुद्ध होणार असं वाटत होतं. आपली शुद्ध हरू नये म्हणून ते आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर प्रयत्न करत होते. शेषनाथानं आपलं पिस्तूल बाहेर काढला. धनंजय, तुम्हाला ठार करणं हा एक मार्ग उरलाय, तो म्हणाला. तुम्हाला बाबासाहेबांनी इथं बोलवलं नाही का? आम्हाला वाटलं होतं की त्याला आम्ही आमच्या जाळ्यात पूर्णपणे घेरून टाकू आणि म्हणूनच आपण खून केलाय अशी त्यांची समजूत व्हावी म्हणून तुम्ही नाटक केलं नाही का? धनंजयांनी विचारलं. शेषनाथानं पिस्तूल त्यांच्या छातीवर रोखलं होतं आणि म्हणाला, अरे ते तुम्ही शोधून काढलेत की काय? तुम्हाला वाटतं की त्या खोट्या समजुतीप्रमाणे घाबरलेले बाबासाहेब तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागायला तयार होतील, पण ते तुमच्या हातातून निसटले आणि त्यांनी आत्महत्या केली. त्या गुहेत त्यांचं प्रेत पडलंय, धनंजय बोटानं दाखवत म्हणाले. शेषनाथला त्या बातमीचं आश्चर्य वाटलेलं दिसलं. त्यांनी अभावितपणे त्या गुहेकडे बघितलं आणि त्या क्षणाचा बेसावधगिरीचा फायदा घेऊन धनंजयाने त्याच्या अंगावर झेप घेतली. त्याबरोबर ते दोघेही घसरून खाली
10 फुटावर येऊन पडले. शेषनाथच्या हातातले पिस्तूल काही अंतरावर जाऊन पडले. धनंजयांनी त्याचा एक हात घट्ट धरून ठेवला होता आणि संधी साधून ते त्याच्या पाठीवर बसले आणि त्यांनी तो पिळवटून त्याच्या पाठीवर आणला. त्या वेदनामुळे शेषनाथ विहळू लागला. शेषनाथ, जर गडबड केलीस तर मी तुझा हात मोडून टाकीन, ते म्हणाले. 10 हातावर त्याचं पिस्तूल पडलं होतं. उडी मारून शेषनाथ उठून ते घेण्यापूर्वी आपणच ते उचलून घ्यावं असं त्यांनी ठरवलं. शेषनाथ चांगला शक्तिमान आहे आणि बेसावध असल्यामुळे फसला गेला हे त्यांना समजलं होतं. तितक्यात बऱ्याच पावलांचा आवाज ऐकू आला आणि काय घडलंय हे लक्षात येण्यापूर्वी काही जंगली लोक धनंजयावर तुटून पडले. कोण, सुरजो? आनंदून शेषनाथ म्हणाला. बरा वेळेवर आलास. आणि त्याच वेळी एक बंदुकीचा बार झालेला सर्वांनी ऐकला.